रामराम मंडळी, आज आपण चित्रपट रसग्रहणमध्ये सुषमा शिरोमणी या मराठीतल्या धडाकेबाज स्त्री अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिकेचा भिंगरी हा चित्रपट याबद्दल काही गप्पा मारणार आहोत. मराठीचे जे जाणकार रसिक आहेत त्यांना सुषमा शिरोमणी यांच्याबद्दल काही नव्यानं सांगायला नको आहे. तरी पण जे कोणी नवीन असतील, ज्यांना सुषमा शिरोमणी यांच्याबद्दल फारशी माहिती नसेल, त्यांच्यासाठी सांगावं लागेल की मराठी, हिंदी आणि गुजराती या 3 भाषांमध्ये अगदी लहानपणापासून सुषमा शिरोमणी यांनी छाप सोडली. अभिनय असेल, दिग्दर्शन असेल, निर्मिती असेल. मराठीमध्ये तर त्यांना लेडी दादा कोंडके असं म्हटलं जायचं, कारण एका बाजूला दादा कोंडकेंचे चित्रपट जसे मराठीमध्ये सुपरहिट व्हायचे, जुबली व्हायचे, अगदी तसेच दुसऱ्या बाजूला सुषमा शिरोमणी यांनी निर्मित दिग्दर्शित केलेले चित्रपटही गाजायचे, प्रचंड चालायचे. भन्नाट अशा डॅशिंग भूमिकेमध्ये सुषमा शिरोमणी असायच्या. त्यांचा अभिनय, त्यांची नृत्य, फाईट या सगळ्यांनी त्यांचे चित्रपट भरलेले असायचे आणि छान असा मनोरंजनाचा मसाला, एकापेक्षा एक दिग्गज अभिनेते आणि कथा रंगतदार, गावरान. त्यामुळं मराठी रसिक अशा चित्रपटांवरती उड्या टाकायचे. मराठी चित्रपटसृष्टी जिवंत ठेवण्यामध्ये किंवा तिचा खणखणीत आवाज दाखवण्यामध्ये सुषमा शिरोमणी यांचा मोठा वाटा आहे आणि यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 2019ला देण्यात आला. त्यांना बरेचसे पुरस्कार या चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासाठी, अभिनयासाठी मिळालेले आहेत. व्ही शांताराम लाईफ टाईम अवॉर्डसुद्धा त्यांना निर्माती म्हणून मिळालेला आहे. त्या प्रोड्युसर्स असोसिएशनच्या म्हणजे इंडियन मोशन पिक्चर्सच्या अध्यक्ष होत्या 2004 ते 2005 पर्यंत. बाल कलाकार म्हणून त्यांनी 1958 पासून अभिनयाची सुरुवात केली आणि त्यानंतर नायिका म्हणूनही 60 ते 70 मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये त्या दिसल्या. मराठीमध्ये त्यांनी जे 7 मराठी चित्रपट निर्मित केले त्यामध्ये भिंगरी हा सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे निळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू यांची अभिनयाची जुगलबंदी. माझ्या मते जब्बार पटेलांच्या सामनानंतर भिंगरीमध्येच निळूभाऊ आणि डॉक्टर श्रीराम लागू यांची जुगलबंदी अगदी दिलखेचक रुपेरी पडद्यावरती ठरली आणि आजही ती पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटते. निळूभाऊ नेहमीच्या नकारात्मक भूमिकेमध्ये या चित्रपटात नाही आहेत, तर एका सकस अशा मित्राच्या, दौलत पाटील नावाच्या एका तालेवार, प्रतिष्ठित, मनानं अतिशय देवमाणूस असणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या भूमिकेमध्ये दिसतात आणि डॉक्टर लागू हे त्यांच्या मित्राच्या, जो अतिशय गरीब आहे, सदा सरबतवाला, सरबत विकून जो जगतोय, मात्र निळूभाऊसारख्या एका मातब्बर व्यक्तिमत्वाची त्याची मैत्री अतिशय अतूट आहे, असं एक पात्र जे नंतर काहीसं ग्रे शेडकडे वळतं. म्हणजे संशयामुळं आपल्या मित्रावरच संशय घेणारा आणि आपल्या पोटच्या मुलीचे हाल करणारा एक बाप डॉक्टर लागू यांनी कसदारपणे साकारला आहे. आता या दोघांच्या अभिनयाबद्दल आपण काय बोलावं, म्हणजे ते बघणं हाच एक खरा आनंददायक प्रकार असतो. निळूभाऊंनी साकारलेला दौलत पाटील हा मातब्बर, प्रतिष्ठित, श्रीमंत व्यक्ती त्यांनी अतिशय झोकात साकारला आहे. आपल्या मित्रावरती जीवापाड प्रेम करणारा, त्यानंतर जे काही घटना घडत जातात, मित्र तुरुंगामध्ये जातो तेव्हा त्याच्या कुटुंबाला, त्याच्या पत्नीला म्हणजे डॉक्टर लागूंच्या पत्नीला आपल्या सख्या बहिणीप्रमाणे अगदी सुरक्षितपणे आपुलकीनं सांभाळणारा, त्याचप्रमाणे एका निराधार अनाथ अशा मुलाला, दीपकला म्हणजे विक्रम गोखले यांना आपल्या घरी आणून त्याला स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवणाऱ्या दौलत पाटलाची भूमिका निळूभाऊने अतिशय अफलातून साकारलेली आहे. भिंगरी म्हणजे सुषमा शिरोमणी ही आपल्या मित्राची मुलगी लहानपणी जेव्हा चोरीला जाते, म्हणजेच किडनॅपिंग केलं जातं तिचं, त्यानंतर हवालदिल झालेला आणि या मुलीला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या
त्या मुलीला सोडवून आणण्यासाठी आपली संपत्ती पणाला लावणाऱ्या दौलत पाटीलची भूमिका निळूभाऊंनी झोकात साकारली. त्यांची देहबोली असेल, संवाद फेक असेल, या सगळ्यामध्ये निळूभाऊ अतिशय उजवे ठरलेले आहेत. तीच गोष्ट सदा सरबतवाला या गरीब पण स्वाभिमानी असणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका डॉक्टर लागूंनी छान साकारलेली आहे. मित्रावरती प्रेम करणारा, मित्राला निवडून आणण्यासाठी धडपडणारा आणि नंतर गैरसमजातून त्याच मित्राशी वैर घेणारा, त्या मित्राच्या घरातून स्वतःचीच मुलगी पळवून आणणारा आणि तिचे हाल करणारा आणि त्यानंतर पश्चाताप दग्ध झालेला बाप डॉक्टर लागू यांनी अफलातून साकारला आहे. गुलाब मोकाशी यांनी या चित्रपटाचा मुख्य खलनायक, जो या दोन मित्रांमध्ये म्हणजे निळू फुले आणि डॉक्टर लागू यांच्यामध्ये विवादाचं कारण बनतो, त्यांच्यामध्ये ताटातूट घडवून आणतो आणि एकंदर कथानकाला वेगळंच वळण लावतो, असा एक खलनायक सावकार साकारलेला आहे. गुलाब मोकाशी यांच्याबद्दल सुद्धा काय बोलावं. निळू फुले आणि डॉक्टर लागू यांच्याच तोलामोलाचा हा व्यक्तिमत्व किंवा हा अभिनेता अगदी त्या मराठीच्या सुवर्णकाळापासून काळ्या पांढऱ्या चित्रपटांच्या दुनियेपासून असंख्य भूमिकांमध्ये आपली छाप सोडून गेला. कधी त्यांनी खलनायक साकारला, रामोशी साकारला, बेरड साकारला, गुंड साकारला, तर कधी अगदी चांगला सभ्य माणूसही त्यांनी काही चित्रपटांमधून साकारला. चेहऱ्यावरचे हावभाव, आवाज, देहबोली यामध्ये निळूभाऊ आणि डॉक्टर लागू यांना अगदी कडवी टक्कर गुलाब मोकाशी यांनी दिलेली आहे. चित्रपटाचा नायक दीपकच्या भूमिकेमध्ये विक्रम गोखले अतिशय देखणे दिसलेले आहेत. अर्थात मराठी चित्रपटामध्ये जे देखणे नायक एकापेक्षा एक होऊन गेले, रवींद्र महाजनी असतील, विक्रम गोखले असतील, अरुण सरनाईक असतील, या सर्वांनीच आपापली एक वेगळी विशिष्ट छाप मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सोडलेली आहे. विक्रम गोखले यांनी काही कमी प्रमाणामध्ये चित्रपट केलेले असतील, मात्र प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांनी आपला एक ठसा उमटवलेला आहे. भिंगरीच्या वेळी तर ते अतिशय देखणे दिसत होते. छान अशी त्यांची शरीरयष्टी, देहबोली या चित्रपटामध्ये जाणवते. अनाथ असलेला मात्र दौलत पाटील म्हणजे निळूभाऊंनी सांभाळलेला आणि अतिशय संस्कारित असा वाढलेला हा तरुण दीपक विक्रम गोखले यांनी झोकात साकारला आहे. गुलाब मोकाशी यांच्या संपत या लाडानं वाया गेलेल्या मुलाच्या भूमिकेमध्ये, खलनायकी भूमिकेमध्ये रमेश देव यांनी सुद्धा छान अशी झोकात स्टाईलमध्ये कामगिरी केलेली आहे. रमेश देव यांच्याबद्दलही मराठी रसिकांना वेगळं सांगायला नको, मराठीच काय हिंदी रसिकांना सुद्धा रमेश देव यांच्याबद्दल काही वेगळं सांगायला नको. अतिशय दर्जेदार अशा भूमिका त्यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटांमधून साकारल्या. भूमिका खलनायकी असो किंवा सभ्यगृहस्थाची चरित्रात्मक असो, दोन्हीकडं रमेश देव हे अफलातून वावरले. आता भिंगरीमध्ये ते खलनायक आहेत आणि अशा भूमिकांमध्ये मराठीमध्ये त्यांनी आपला एक छान असा ठसा उमटवलेला आहे. भिंगरीमध्ये तो ठसठशीतपणे जाणवतो. भिंगरीचं बहारदार असं दिग्दर्शन केलेलं आहे दत्ता केशव यांनी. तितकंच गावरान अस्सल संगीत दिलेलं आहे बाळ पळसुले यांनी आणि भन्नाट अशी ग्रामीण ढंगाची गाणी म्हणजे काही लावण्या आहेत. एक छान असं सुंदर ड्युएट आहे, ते लिहिलेलं आहे जगदीशजी खेबुडकर यांनी. सजणी ग भुललो मी काय जादू झाली हे अतिशय सुंदर असं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं या चित्रपटामध्ये पडद्यावरती ते अतिशय सुंदर रीतीनं चित्रित करण्यात आलेलं आहे. भिंगरी ग फिरते भिंगरी ही लावणी आशा भोसले यांनी गायलेली आहे आणि पडद्यावरती अतिशय भन्नाटपणे सुषमा शिरोमणी यांनी त्यावर नृत्य सादर केलेलं आहे. एक दहीहंडीचं गोविंदा गीत आहे ज्यामध्ये मास्टर भगवान, मारुती वगैरे दिसतात. हे गाणंही अतिशय भन्नाट बनलेलं आहे, जे महेंद्र कपूरजी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे. अरुणा इराणी सुद्धा एका लावणीमध्ये दिसलेल्या आहेत, गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला. सर्वच गाणी कथेला अगदी सुंदर अशा रीतीनं चपकल बसलेली आहेत. एकंदर भिंगरी हा चित्रपट म्हणजे एक मराठीमधला छान असा ग्रामीण ढंगाचा सुंदर कथानक असलेला आणि एकापेक्षा एक बहारदार अभिनेत्यांची मांदियाळी असलेला चित्रपट.
मराठी रसिकांनी तो आवर्जून बघायलाच हवा आणि मराठी चित्रपटांचा तो सुवर्णकाळ पुन्हा जागा करायला हवा. तर भिंगरी या चित्रपटाबद्दल आज आता गप्पा इथंच थांबवतोय. पुन्हा भेटूयात या मराठी चित्रपट रसग्रहणमध्ये पुन्हा एखाद्या छान अशा सुवर्णकाळातल्या मराठी चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी. तोपर्यंत राम राम.